गुळ पाणी घेतलेत का? पोहे भिजवलेत, थोड्या वेळाने गरम गरम पोहे करून देते. वहिनी यमी कशी आहे? नाही म्हणजे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलीत ना तिला? कशी दिसते ती? काय म्हणाली? नाही म्हणजे दंगा नाही ना करत? नाही हो. आणि हो सासूबाई कशा आहेत तिच्या? बाकी बायका घरात कोण कोण आहेत? नाही मला सगळं सांगत. अगो भागीरथी, जरा विसावा घेऊ दे तिला, मग नंतर घटकाभरानं गप्पा मारीत बसा. काल रात्री वाटेत मुक्कामास थांबलो म्हणून एवढा तरी विसावा मिळाला हिला. तिकडे तर भोवळच आली होती हिला. काय हो उमा वहिनी? होय हो वंस, पण निभावले हो सारे. माझी यमी भेटली, डोळे भरून पाहिले सारे. वंस, आपल्या सगळ्यांची काळजीच मिटली. यमुनेला मिळालेले ठिकाण खरोखर लाखात एक आहे. अगदी भरलेले घर आहे हो, आणि माणसांना माया आहे. तिची सासू तर इतकी प्रेमळ आहे की माझे मन अगदी निश्चिंत झाले. परमेश्वराचीच कृपा म्हणायची. आणि तुमची आणि अण्णांची पुण्याई. तुम्ही साऱ्यांचे सारे करता, त्याची नोंद असते हो देवाजवळ. आत्याबाई, यमुनेने तुमच्यासाठी एक वस्तू दिली. कुणी उघडून बघायची नाही, पण फक्त आत्याबाईंनी असं म्हणाली आम्हाला. अगं बाई, हो का? पोरी सय आली माझी, पोरी सय आली. देवाने माझा पदर कोरडाच ठेवला. ही यमीच माझी सारे काही होती. वहिनी, शेवटी माझ्या पोटचा गोळा नाही तो. स्वतः सांगत होते, भागीरथी उरी पोटी तिचे करतीयस सगळे, पण तुझे आणि तिचे आतडे एक नाही. उद्या सासरी गेल्यावर तुला विसरली तर मनाला लावून घेऊ नकोस. किती झाले तरी तिला तिच्या आईचीच आठवण येणार. पण नाही, यमीला आठवण आली माझी. यमीला आठवण आली. अगं बाई, पण ती वहिनी जगण्याचे सार्थक झाले हो माझ्या. आज अगदी समाधान झाले माझे, समाधान झाले. ईशा, एवढी मोठी रानड्यांची सून आणि देऊन देऊन दिलं काय? तर साधी मातीची पणती. वहिनी, या मातीच्या पणतीची किंमत तुम्हाला कळायची नाही. त्यासाठी नजर असावी लागते. ही पणती जेव्हा देवघरात उजळेल तेव्हा देवाच्या चेहऱ्यावरचे हसू मला समाधान देईल. हे ठाऊक आहे माझ्या यमीस. गुणाची लेक आहे माझी. रमा, तुझ्या माहेरची मंडळी येऊन गेली. कसे वाटले तूस? खूप छान वाटले. त्यांच्या बरोबर जावेसे नाही वाटले? नाही. का गो? माझी आई म्हणते आता हेच माझे माहेर. अरे वा 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 वा, अत्यंत योग्य वेळी आलो आहे असे वाटते. घ्या, तोंड गोड करा. आज आमच्या चिरंजीवांना 6 महिन्यांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले, त्यांच्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून. करा, सर्वांनी तोंड गोड करा. आज आमचे पितर स्वर्गात अति धन्य झाले असतील. आणि हे सर्व कोणामुळे? तर आपल्या उच्च विद्या विभूषित सब्जज्य असलेल्या चिरंजीवांमुळे.
अरे माधवा, तुझे वय काय आणि तुम्ही विचार कसले करता? शेकडो वर्षांच्या रूढी आणि परंपरा अशा क्षणार्धात पुसून टाकायला निघाला आहात तुम्ही. विधवांचे विवाह काय, स्त्रियांना शिक्षण काय, 7 समुद्र ओलांडून यावयाचे आणि प्रायश्चित्त घ्यावयाचे नाही काय, हवे आहे काय तुम्हास? धर्म बुडवायला निघाला आहात तुम्ही? नाही अप्पा, आपल्या सोयींसाठी ज्याला रूढींच्या चौकटीत जखडून ठेवले जाते तो धर्म नव्हे अप्पा. तो प्रगतीच्या उन्नतीच्या मार्गात येणारा केवळ अडसरच नव्हे, तर तो मनुष्यांना दुःखी आणि अवरुद्ध करून टाकणारा एक शापच म्हणावयास हवा. आम्ही धर्माविरुद्ध नाही अप्पा, तर हा असा शाप ठरणाऱ्या रूढींविरुद्ध आहोत. या अशा चमकदार वाक्यांमुळे तरुण मुले तुझ्या नादी लागतात. अप्पा साहेब, एक शब्द बोलू नकोस. गोविंदा, तुझ्या मुलाच्या तत्वज्ञानाच्या मायाजालामध्ये माझा मुलगा आणि त्यासारखे अनेक तरुण आंधळे झाले आहेत. ये बेटा ये. माझ्या पाया पडते आहेस. जिच्या पतीमुळे आम्हा बापलेकांमध्ये वितुष्ट आले तिला अखंड सौभाग्यवती भव असं म्हणताना छातीत पीड पडतो माझ्या. मुली, तुझा नवरा म्हणजे दुटप्पीपणाचा कळस आहे. त्याचे विचार फक्त दुसऱ्यांसाठी असतात, स्वतःचे आचरण मात्र निराळे. असा माणूस केवळ आपला नवरा आहे म्हणून त्याचा आदर करावयाचा की त्याची अवहेलना करावयाची ते आता तूच ठरव. ते पटवर्धन आजोबा जे काही बोलले ना, त्या सगळ्या मोठ्या लोकांच्या गोष्टी होत्या. तू नको हो विचार करूस त्याचा. कळले?